राष्ट्रीय सुरक्षा कवच भाऊ येतोय भेटीला कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती। रक्षाबंधन निमित्त राष्ट्रवादी सुरक्षा कवचची महिलांना भेट। राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचे दौरेही वाढलेत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मूर्तिजापूर दौरा येत्या 19 ऑगस्ट रोजी पक्का झाला असून याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मोठी जय्यत तयारी सुरू आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांचे दौरे मोठ्या प्रमाणात सुरू असून राजकीय पक्ष हा वेगवेगळ्या शक्कल लढवून आपल्या नेत्यांची सभा घेते। येत्या 19 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रक्षाबंधन निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे यांच्या वतीनं महिलांकरता आयोजित राष्ट्रवादी सुरक्षा कवच भाऊ येतोय भेटीला या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हा परिषद सदस्य सुमनताई गावडे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार असून त्यांच्या या दौऱ्याची मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल क्रीडांगण लाल शाळा छत्रपती शिवाजीनगर इथं जय्यत तयारी सुरू आहे। जयंत पाटील यांच्या सभेकरता उभारण्यात येत असलेला भव्य दिव्य मंडपाचे यावेळी रीतसर पूजन करून नारळ फोडण्यात आले। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या तेजस्वीताई बारबद्धे, प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे, शहर अध्यक्ष रामभाऊ कोरडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार, प्रशांत वानखडे, निखिल ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आगामी 19 तारखेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि जयंत पाटील यांचा मूर्तिजापूर आपण होणार आहे। तुमचं काय पार्श्वभूमी असणार आहे? 19 तारखेला राखी पौर्णिमेचा उत्सव आहे आणि भाऊ येतोय भेटीला हा कन्सेप्ट घेत आमचे सहकारी बंधू सम्राट दादा डोंगरदिवे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आमचे पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील साहेब आणि माजी मंत्री अनिल बाबू देशमुख दोघेही जण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। सम्राट दादांच्या या संकल्पनेतून एक बहिणींसाठी भेट या दिवशी आयोजित केली आहे। बहिणींना विमा काढून देण्याची मोठी भेट केली जाते। लाडकी बहीण ही जी योजना राज्यात राबवली जाते सरकारने, ही योजना बऱ्यापैकी फसवी आहे असं समोर येतं आणि या योजनेच्या समोर एकदम कॉन्क्रीट, एकदम ओरिजिनल असं बहिणींसाठी काहीतरी भेट देण्याचं नियोजन इथे सम्राट दादांनी केलेलं आहे। आम्ही पक्षातर्फे या त्यांच्या गोष्टीचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्यासोबत आम्ही कायम आहोत। त्यांचे सहकारी म्हणून आम्ही कायम त्यांना सहकार्य करू अशी भावना आहे। लाडकी बहीण योजना ही जी शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे, बहुतांच्या ठिकाणी बोललं जात आहे की ही फक्त विधानसभेपुरतीच आहे। हो, ही बिलकुल विधानसभा 2 महिन्यानंतर ही योजना कुठे जाईल, कारण सरकारच्या तिजोरीत पैसा किती आहे हे अर्थमंत्र्यांना चांगलं माहिती आहे। त्यामुळे तो पैसा किती राहणार आहे, काय होणार आहे, किती फसवा आहे हे त्यांना माहिती आहे। बहिणींनी या आमिषाला बळी पडू नये असं मला वाटतं। बहिणींनी या 1500 रुपयाच्या आमिषाला बळी पडण्यापेक्षा भविष्यात आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जे काही योग्य आहे ते निर्णय घ्यावे। आणि महाराष्ट्रातल्या बहिणी सुज्ञ आहेत, महाराष्ट्रातल्या महिला फार सुज्ञ आहेत, त्या अशा फसव्या योजनांना कधी बळी पडणार नाही। साहेबांसोबत शेतकरी संघटनेमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे आणि एवढ्या दिवसानंतर काम केल्यावर मला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे आणि शेतकऱ्याचे ज्या काही दुखणं आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, आजही शेतकऱ्यांना शेतामधून स्वतःचा माल जो आहे शेतमाल तो घरी आणताना खूप अडचण जाते आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माल सडतो आहे, त्यांना शेतीमाल विकण्यासाठी त्याला शेतीमालाला भाव मिळवून देणे किंवा शेतीपूरक उद्योगधंदे या ठिकाणी उभे करून त्यांच्या लेकराच्या हाताला काम कसं देता येईल यासाठी माझा प्रयत्न आहे। नवयुवक आहेत, यांच्या रोजगारासंदर्भात आपण काय योजनेमध्ये काय करू शकाल? तर मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये MIDC आहे। MIDCमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग कसे उभे करता येईल व शैक्षणिक हब कसा निर्माण करता येईल त्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। त्यानंतर या ठिकाणी अकॅडमीज उभ्या करून आपण ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याची पूर्वपरीक्षा असेल किंवा ग्राउंडसाठी जे काही अकॅडमी लागते ती उभी करणे व इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळवण्यासाठी उद्योग
उद्योगधंदे उभे करणे हा माझा या ठिकाणी उद्देश आहे. राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण ही एक महिलांची फसवणूक आहे. तर याच अनुषंगाने पर्दाफाश करण्याकरता जयंत पाटील यांचा दौरा मूर्तिजापूर येथे निश्चित करण्यात आल्याचं सध्याच सम्राट डोंगरदेवे यांनी स्पष्ट केलं असलं तरीसुद्धा लाडका बहिणींना रक्षाबंधन निमित्त सुरक्षा कवच एक पॉलिसी द्यावी हीच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एक योजना असल्याचं सम्राट डोंगरदेवे सांगितले. तर सदर कार्यक्रम हा राष्ट्रवादीचा आहे, तर हा नुसताच सम्राट डोंगरदेवेचा नसल्याचेही सम्राट डोंगरदेवे यांनी सूर्या मराठी न्यूजशी बोलताना सांगितले. आपण सूर्या मराठी न्यूजचा प्रतीक कुरेकर अकोला. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.